आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींनंतर आता बातमी वारीची आहे। वारकऱ्यांना आता पंढरीच्या वारीची ओढ लागली असून आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे। आज दुपारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत प्रस्थान होणार आहे। राज्याच्या अगदी कानाकोपऱ्यातनं दिंड्या देहूमध्ये दाखल होऊ लागलेल्या आहेत। तर मंदिर प्रदक्षिणेला सुरुवात सुद्धा झाली आहे। मंदिराला प्रदक्षिणा घालून वारकरी वारीची सुरुवात करताना सध्या पाहायला मिळतात। आणि ही सुंदर अशी सजावट सध्या या संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे। पालखीला अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे। पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत सगळे वारकरी आता वारीमध्ये दंग होणार आहेत। त्यासाठी देहू नगरी सुद्धा सज्ज झालेली आहे। तिकडे आळंदीत सुद्धा लगबग पाहायला मिळते। संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थानासाठी सज्ज झाली आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। तुकारामाचा घोष करत आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेत वारकरी जे आहेत त्या देहू नगरीत दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकतो की संत तुकाराम महाराजांच्या या मुख्य मंदिरामध्ये आता एक एक दिंड्या ज्या आहेत त्या आता येऊ लागलेल्या आहेत। संत तुकाराम महाराजांचं जे आहे ते या ठिकाणी शिळा मंदिरात येऊन दर्शन घेत हे वारकरी जे आहेत ते आता देहू नगरीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकतो की लहान मुलं असतील किंवा आबालवृद्ध असतील यांची मोठी संख्या जी आहे ती आता वारकऱ्यांची आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। तेच पाहिलं तर की मोठ्या प्रमाणात जे आहेत आता वारकरी देहू नगरीमध्ये जे आहेत आता दाखल होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत राऊत समीर रंजित जाधव TV9 मराठी देहू पुणे। दरम्यान या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री कुलकर्णी यांच्याकडून। भाग्यश्री, काय सांगाल? सध्या संत तुकाराम महाराजांची पालखी इथे प्रस्थान ठेवणार आहे, लगबग सुरू आहे, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, उत्साह पाहायला मिळतोय, काय सध्याची परिस्थिती आहे त्या ठिकाणी? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद अभंग अशा या अभंगाप्रमाणे इथे सर्व भाविक जण जमलेले असतात। इथे सगळे वारकरी जमलेले असतात। इथे कुठलाही धर्म वगैरे पाळला जात नाही। हा एकतेचा प्रतीक असलेला एकतेचं प्रतीक असलेला हा तुकाराम महाराजांचा प्रस्थान सोहळा आज पार पडतोय। इथे मोठ्या प्रमाणावर भाविक जमा झालेले आहेत, वारकरी जमा झालेले आहेत आणि आपल्यासोबत काही वारकरी आहेत, आपण त्यांना विचारूयात। काय सांगाल, तुम्ही कधीपासून वारीला येताय? ॲक्च्युली मी पहिल्यापासून जे पुण्यामध्ये आपलं भक्तिशक्ती संगम होते तिथं दरवर्षी येत होतो, पण ह्या वर्षी मित्रांनी म्हटलं की विराज आपण वारी करूया, तर मग हा माझं तसं सांगायला गेलं तर पहिली वारी आहे। तसं 3-4 वर्षापासून वारीला येतोय, पण इथं पहिल्यांदा येतोय कारण इथली जी वाईब आहे किंवा इथला जो पॉझिटिव्हिटी आहे तो बघण्यासाठी आणि तो समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आम्ही इकडे आलोय। अच्छा, आपण आता बघतोय की जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि तरीही वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। वारकरी पावसामध्ये लाईनमध्ये उभे आहेत, काय सांगाल? एक आध्यात्मिक एनर्जी आहे, पावसाचा काही विषय नाही आहे। आध्यात्मिकानं ओढत आणलेलं इथपर्यंत ताकद आहे। जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं प्रस्थानाचं भाग्य आज आम्हाला लाभतंय, हेच महाराजांच्या चरणी आम्ही नतमस्तक आहे। इथे जोरदार पावसाला सुरुवात झाली, भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे, वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। दर्शनासाठी मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात 2:30 वाजता प्रस्थान सोहळा पार पडणार आहे। मोहिनी, अगदी नक्कीच भाग्यश्री, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। एकूणच तरुणांमध्ये सुद्धा उत्साह पाहायला मिळतोय, तरुण सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।